किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि खरंच आनंद होतोय की 200 किलोमीटर आम्हाला असं पदयात्रेला येण्यापूर्वी असं वाटलं होतं की फक्त आम्ही चालणार लोकांना भेटत जाणार, पण असं नाही आहे. आम्ही एक ठाण म्हणून निघालो आणि मग तिथे अनेक नागरिकांचे कार्यकर्त्यांचे समूह मिळत गेले आणि आता या पदयात्रेला एका समुद्राचं स्वरूप लाभलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते कल्चर आहे. तमिळनाडूमध्ये असेल, ते कल्चर संस्कृती आम्ही आज रस्त्यावर बघतोय. वाद्यप्रकार असतील, बँड प्रकार असतील, डान्स प्रकार असतील, हे सर्व लोक स्वतःहून ठरवतात की राहुल गांधी येणार आहेत किंवा भारत जोडो पदयात्रा येणार आहे तर आपण काय करू शकतो. यूथचे वेगळे वेगळे ग्रुप आहेत. टप्प्याटप्प्यावरती यूथचे ग्रुपसुद्धा पथनाट्य करत आहेत, डान्स करत आहेत, त्यांचं कल्चर समोर ठेवत आहेत. तिथले काही उत्पादन असेल त्या उत्पादनाचे प्रकार पदयात्रेंच्या करता समोर ठेवत आहेत की इथे हे उत्पन्न होतं. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा म्हणतात वातावरण चांगलं असतं, एक विश्वास असतो, तेव्हा ती संस्कृती रस्त्यावर उतरते आणि खऱ्या अर्थानं तेव्हा नागरिक स्वतःला स्वतंत्र मानतात की मला कुणाचंही बंधन नाही आहे, मी हे करू शकतो. आज कुणी त्यांच्या हातामध्ये तो ध्वज दिलेला नाही आहे. स्वतःहून लोक रस्त्याच्या कडेला जे ध्वज लावलेले आहेत ते स्वतःहून काढताना आम्ही पाहिलेत आणि ते खांद्यावर घेऊन चालताना आम्ही पाहिलेत. लहान मुलांना सुद्धा इतकं प्रचंड आकर्षण आहे आणि आत्मीयता आहे या पदयात्रेबद्दल की छोटी मुलंसुद्धा 10 किलोमीटरपर्यंत चालतात आईवडिलांचा हात पकडून. आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एक पदयात्रा पाहिली होती जी अत्यंत लाचारीमध्ये लोकांना करावी लागली होती शासनाच्या दुर्लक्षतेमुळे. पण आज आम्ही ही पदयात्रा बघतो, इथे सुद्धा मुलांना खांद्यावर घेऊन वडील चालतायत, कडेवर घेऊन आई चालतीये, पण त्याच्यामध्ये प्रचंड प्रेम आहे, माया आहे आणि ह्या पदयात्रेचा मी एक भाग आहे. हा एक प्रयत्न आम्ही नागरिकांमध्ये बघतोय की काही पावलं आम्ही या पदयात्रेमध्ये ह्यांच्याबरोबर चालूया. ऐतिहासिक पदयात्रा आहे. आम्ही जेव्हा जात असतो तेव्हा लोक आम्हाला धन्यवाद देतात, थँक्स फॉर वॉक नेशन असं म्हणतात की तुम्ही देशासाठी चालताय त्याकरता धन्यवाद. आम्ही हा विचार आधी केला नव्हता की ही पदयात्रा इतकी लोकांकरता जोडणारी असेल, पण जेव्हा ही संकल्पना आली भारत जोडो तर खऱ्या अर्थाने आम्ही हा भारत जोडताना पाहतोय. आतापर्यंत फक्त 2 राज्यांमध्ये असा प्रतिसाद आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही 12 राज्यांमधनं जेव्हा पदयात्रा जाणार आहे त्यानंतर आपल्या भारताचं स्वरूप खरंच बदललेलं असेल. लोकांमध्ये जी भीती आहे, सातत्याने राहुल गांधी सुद्धा म्हणतात की आपने डर को हथियार बनाव, अर्थात ती भीती कुठेतरी कमी झाल्यामुळे लोक आजही स्वतंत्र मनाने स्वतंत्र विचाराने रस्त्यावर आली आहेत, या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत. खऱ्या अर्थाने आम्ही भारत जोडो हे अनुभवतोय आणि तो जोडला जातो. लोकांना काय सांगायचं? मला लोकांना असं सांगायचं आहे की खरंच घाबरू नका. आता आम्हाला माहिती आहे बेरोजगारी आहे, महागाई आहे, ह्या सर्व परिस्थितीमध्ये लोकांनी स्वप्न बघायचं सोडून दिलं. ह्याच्यापूर्वी एखाद्या मुलाने डिग्री केली की त्याच्या आईवडिलांना माहिती असायचं की ह्याला आता नोकरी मिळेल, घरची परिस्थिती हा हाताळेल, पण आता ते स्वप्नसुद्धा आईवडील पाहू शकत नाही. त्याच्यामुळे कितीतरी युवक निराश होत चालले आहेत, नैराश्याच्या दरीमध्ये जात आहेत. आम्ही बघतोय तर घाबरायची आवश्यकता नाही आहे. आपण सगळे मिळून ही परिस्थिती बदलणार आहोत आणि त्याकरता आपल्याला एकत्र यावं लागेल, हा भारत जोडताना दाखवावा लागेल आणि ज्यांनी कुणी आपल्यावर ही वेळ आणली आहे त्यांना आपल्याला दाखवावं लागेल की आम्ही ही परिस्थिती बदलू शकतो, एकत्र येऊ शकतो. त्यामुळे या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावरती युवकांनी, महिलांनी, सर्व नागरिकांनी सहभागी झालं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या शासनाला कळेल की आता कुठेतरी लोक एकत्र येत आहेत आणि खऱ्या अर्थाने ती क्रांती प्रस्थापित सरकार विरोधात मला असं वाटतं होईल आणि बदलतो.